Hello students, in the previous lecture we have already started this lesson and we have learnt on page number 28. The Cop and the Anthem is one short story written by O. Henry, one well-known American writer, and here one Sophie is a protagonist, main character of this story, and Sophie was a jobless person. He lives on the street. He had no any shelter, and so that he was in search of shelter to save himself from the severe coldness of the winter. And so he decided to do something so that the police will arrest him, and he had to go in the prison of Blackwell Island. According to him, it was a good shelter for himself, and so that he had many ideas in his mind, and he decided to do something which is against the rules and regulations of authority, and so that the police will arrest him, and he will go in the prison very easily, and he will live there very comfortable. सोफी जो आहे तो एक जॉबलेस मॅन आहे बघा, की ज्याच्याकडे घर नाही, होमलेस मॅन आहे, जॉबलेस मॅन आहे, आणि तो असंच या ब्रॉडवे शहरामध्ये राहतो आहे आणि तिथल्या एका बेंचवरती बसलेला आहे, लक्झरियस असा लाईफ जगतो आहे, आणि तो असं ठरवतोय की आता येणाऱ्या विंटर सीझनमध्ये आपल्याला हा जो कोल्डनेस आहे तो सिव्हिअर कोल्डनेस पासून बचाव करण्यासाठी आपण एखाद्या तुरुंगात जायला हवं, आणि त्याला असं वाटतं की आपण अरेस्ट व्हायला पाहिजे. आपण तुरुंगात तर कसं जायचं, तर अरेस्ट होऊन जायला पाहिजे, आणि त्यासाठी तो असं विचार करतोय की कशा पद्धतीने आपल्याला पोलीस अरेस्ट करतील, कोणत्या गोष्टीमुळे करतील, त्या गोष्टी तो करायला सुरुवात करतो. पहिल्या एफर्ट मध्ये तो बघा एक छान असं लक्झरियस रेस्टॉरंट बघतो. पेज नंबर 28 वरती आपण पाहिले की एका लक्झरियस रेस्टॉरंट मध्ये जायचं ठरवतो. त्याच्या आउटर अपीअरन्स वरून त्याला खात्री पटते की आपण इथं जायला हरकत नाही, आणि तो तिथं प्रवेश करायला जातो, परंतु तिथल्या वेटरचं लक्ष त्याच्याकडे जातं आणि तो वेटर तिथं त्याला थांबवतो आणि तिथून त्याला हाकलून लावतो, आणि अशा पद्धतीनं पहिल्यांदाच तो त्या रेस्टॉरंट मध्ये जाण्यासाठी त्याला मज्जाव केला जातो, थांबवलं जातं, आणि तो तिथून आपला मोर्चा नंतर पुढच्या मार्गाकडे तो निघालेला आहे बघा. ऑन पेज नंबर 29 टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट फ्रॉम पेज नंबर 29 फ्रॉम सेकंड पॅराग्राफ. Sophie turned off Broadway. It seemed that his route to the coveted island was not to be an easy one. आणि मग असं तो आपला मार्ग बदलतो आणि या ब्रॉडवेच्या दिशेने तो निघालेला आहे. It seemed that his route to the coveted island was not to be an easy one. Coveted, one unfamiliar word for you, and its meaning is greatly desired. If something is greatly desired in our mind, we pursue it. आपल्या मनामध्ये एखादी अतीव इच्छा असते की त्याच्या मागे लागतो, आपण मागोवा घेतो. ते इतकं आता सोपं नाही असं तो म्हणतोय, की माझी जी अतीव इच्छा आहे, अपेक्षा आहे की या तुरुंगामध्ये जाऊन राहायचं, ते बहुतेक आता शक्य नाही, ती लांबची आहे, सोपी नाही असं तो म्हणतो. Some other way of entering the limbo must be devised. Limbo means here border place between heaven and hell. According to Sophie, this limbo, this prison is one type of heaven, but we people think that this prison is one type of hell. बघा, आपल्या सारख्या लोकांना असं वाटत असतं की प्रिझन म्हणजे एक नरक आहे, परंतु या सोफीसाठी हा प्रिझन म्हणजे एक हेवन असतो, एक स्वर्ग असतो, की ज्या स्वर्गामध्ये, ज्या ठिकाणामध्ये तो सुरक्षित राहू शकत होता
आणि म्हणून इथं लेखकाने लिंबो हा शब्द वापरलाय बघा. he has used this word for this reason. some other way of entering the limbo must be devised. या लिंबोमध्ये, या तुरुंगामध्ये एंटरी करण्याचा दुसरा एखादा मार्ग सुचतोय का, असं तो विचार करतो. At a corner of the 6th Avenue, electric lights and cunningly displayed wares behind plate glass made a shop window attractive. आणि मग पुढे जात असताना रस्त्याला त्याला 6th अव्हेन्यू इलेक्ट्रिक लाईट्सचं एक दुकान दिसतं, त्याला इलेक्ट्रिक शॉप दिसतं, इलेक्ट्रिक लाईटचं शॉप दिसतं, की ज्या शॉपची खिडक्या वगैरे काचांनी बनवलेल्या आहेत बघा, ग्लासनी बनवलेल्या आहेत. अतिशय सुंदर अशा डेकोरेटिव्ह अट्रॅक्टिव्ह असं शॉप विंडो आहे, विंडो अट्रॅक्टिव्ह केलेल्या आहेत या शॉपच्या. आणि अशा या दुकानाकडे पाहतो आणि पटकन या सोफीला आयडिया सुचते आणि तो काय करतोय बघा. सोफी took a stone and dashed it through the glass. आणि तो खाली वाकून एक दगड घेतो आणि पटकन त्या ग्लासवरती भिरकावून देतो, दगड मारतो बघा, फेकतो. पीपल केम रनिंग राउंड द कॉर्नर. आणि त्या कॉर्नरच्या बाजूला पटकन तिथं असणारे लोक पळत येतात. अँड अ पोलिसमॅन इन द लीड. त्या सर्वांच्या पुढे एक पोलिसमॅन असतो, कॉप असतो, पोलीस असतो. सॉफी स्टूड स्टिल विथ हिज हँड्स इन हिज पॉकेट्स. आणि तरी देखील हा सोफी जो आहे आरामात अगदी आपल्या खिशांमध्ये, पॅन्टच्या खिशांमध्ये हात घालून तो उभा राहिलेला आहे, स्माइलिंग करतो आहे, हसतो आहे. स्माइल्ड ॲट द साइट ऑफ ब्रास बटन्स. आणि त्या पोलिसमॅनच्या ड्रेसला असणारे ब्रास बटन जे आहे त्या बटनकडे पाहत तो हसत उभा राहिलेला आहे. आणि मग पोलिसमॅन विचारतोय बघा, वेअर इज द मॅन दॅट इन्क्वायर्ड द ऑफिसर एजिटेटेडली. अतिशय नर्वसपणे, नाराज होऊन तो म्हणतो की ज्या माणसाने ही कृती केली तो माणूस कुठे गेला. डोंट यू थिंक दॅट आय माइट हॅव हॅड समथिंग टू डू विथ इट, सेड सोफी. आणि सोफी म्हणतो, तुम्हाला असं वाटत नाही का की ज्या माणसाने ही कृती केलेली आहे तो मीच आहे असं तुम्हाला वाटत नाही का. विथ अ फ्रेंडली व्हॉइस ॲज वन ग्रीट्स गुड फॉर्च्यून. अतिशय फ्रेंडली तो म्हणतो की ज्या माणसाने ही कृती केलेली आहे, काच फोडलेले आहे, तो मी वाटत नाही का तुम्हाला. द पोलिसमॅन रेफ्यूज टू accept सोफी इवन ॲज अ क्ल्यू. इतका क्ल्यू देऊन सुद्धा तो पोलिसमॅन या सोफीला असा उद्धट वागणारा माणूस समजत नाही. Men who smash windows do not remain the chat with the police. According to him, according to policeman, या पोलिसमॅनच्या मते एखाद्या माणसाने जर असा गुन्हा केलेला असेल तर तो पोलिसांशी बोलायला थांबणार नाही. They take to their heels. The policeman saw a man halfway down the block running to catch a car. आणि इतक्यात त्याला, या पोलिसमॅनला, एक माणूस कार पकडण्यासाठी धावत असणारा दिसतो आणि त्या माणसाच्या पाठपुरावा करण्यासाठी, त्या माणसाचा मागोवा घेण्यासाठी हा पोलिसमॅन तिकडे पळत जातो. विथ अ ड्रॉन क्लब ही जॉईन्ड इन द पर्स्यूट. आणि त्याच्या हातात असणारे क्लब म्हणजे काठी घेऊन तो तिकडे पळत गेलेला आहे पोलिसमॅन. सोफी विथ डिस्गस्ट इन हिज हार्ट ड्रिफ्टेड अलॉंग ट्वाइस अनसक्सेसफुल. आणि पुन्हा एकदा, दुसऱ्यांदा अनसक्सेसफुल, अयशस्वी झाल्याचा डिस्गस्ट जे निराशा घेऊन हा जो सोफी आहे तो पुन्हा एकदा रस्त्याने चालायला लागलेला आहे. दुसऱ्यांदा त्याचा प्रयत्न फसलेला आहे. On the opposite side of the street was a restaurant of no great pretensions. रस्त्याच्या अपोजिट साईडला दुसऱ्या बाजूला एक रेस्टॉरंट आहे की ज्या रेस्टॉरंटमध्ये कोणत्याही प्रकारचे प्रिटेन्शन्स तुम्हाला दिसणार नाहीत, ढोंगीपणाचे लोक तिथं दिसणार नाहीत. सामान्य माणसाचं ते रेस्टॉरंट होतं बघा. इट वॉज ऑर्डिनरी रेस्टॉरंट. इट कॅटर्ड टू लार्ज ॲपेटाइट्स अँड मॉडेस्ट पर्सेस. हे जे रेस्टॉरंट आहे तिथले कॅटरिंग्स, खाद्यपदार्थ वगैरे भूक शमवण्यासाठी
मोठी भूक लागलेली असेल तर ती भूक शमवण्यासाठी आणि मॉडेस्ट पर्सेस म्हणजे सामान्य माणसाला परवडेल असे, इट इज व्हेरी अफोर्डेबल टू द ऑर्डिनरी पीपल. सामान्य माणसाच्या खर्चाचे लिमिटेशन असतं आणि त्या लिमिटेशनला परवडण्यासारखं हे रेस्टॉरंट होतं, एक सामान्य रेस्टॉरंट होतं. इट्स क्रॉकरी अँड ॲटमॉस्फिअर वेअर थिक. तिथलं क्रॉकरीज, तिथलं एकदम वातावरण थिक होतं, म्हणजेच तिथं गर्दी होती. इट्स सोप अँड नॅपरी थिन. तिथं असणारं सोप सामान्य होतं, सूप अगदी हायली स्पायसी वगैरे नव्हतं. नॅपरी म्हणजे तिथले असणारे क्लोथिंग्स वगैरे, कपडे, लोकांचे कपडे, लोकांचं राहणीमान हे एकदम साधं, थिन, सिंपल होतं. इनटू धिस प्लेस सोफी बी टूक हिमसेल्फ विदाउट चॅलेंज. इथं मात्र तो कोणत्याही आव्हानाशिवाय सहजपणाने इझिली ही कुड एंटर दिस रेस्टॉरंट अँड सो ही एंटर्ड धिस रेस्टॉरंट. आणि मग तो अतिशय शांतपणानं त्या रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करू शकत होता आणि त्याने तिथं प्रवेश केला देखील. ॲट अ टेबल ही सॅट अँड कन्झ्युम्ड बीफ स्टेक, फ्लॅपजॅक्स, डोनट्स अँड पाय. आणि तो तिथं टेबल जवळ जाऊन बसतो, खुर्चीवर जाऊन बसतो आणि खाद्यपदार्थांची मागणी करतो वेटरकडे. सगळे ते नॉन व्हेजिटेरियन पदार्थ तो मागवतो, डोनट्स वगैरे मागवतो. अँड देन ही टोल्ड द वेटर the fact that the minutest coin and himself were total strangers. आणि मग हे सगळं पदार्थ खाऊन झाल्यानंतर तो वेटरला म्हणतो की आय हॅव नो एनी मनी फॉर पेईंग. माझ्याकडे पेईंग करण्यासाठी, बिल भागवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे पैसे नाहीत, कॉइन्स नाहीत. आय एम अ स्ट्रेंजर हिअर. मी इथं एक अनोळखी व्यक्ती आहे, मला कुणीही ओळखू शकत नाही आणि त्यामुळं मी तुम्हाला पैसे देऊ शकत नाही. नाऊ गेट बिझी अँड कॉल अ कॉप. आणि तो इतकंच बोलून थांबत नाही, तर तो म्हणतोय की पुढे सोफी म्हणतोय, नाऊ गेट बिझी अँड कॉल अ कॉप अँड डोंट कीप अ जंटलमॅन वेटिंग. मी एक जंटलमॅन आहे, मला इथं वाट पाहायला लावू नका, जास्त वेळ मला इथं बसायचं नाही. पटकन पोलिसांना बोलवा आणि मला अरेस्ट करायला सांगा, माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी पैसे नाहीत. No cop for you, said the waiter, with a voice like butter cakes and an eye like the cherry in the Manhattan cocktail. Hey, con. आणि मग तो तिथला एक वेटर आहे, तो म्हणतो की नो कॉप फॉर यू. तुझ्यासाठी कॉपची काही गरज नाही, तुझ्यासाठी पोलिसांची काही गरज नाही. आणि त्याचे आवाज म्हणजे बटर केक सारखा आवाज म्हटले आणि चेरी सारखे छोटे छोटे डोळे आहेत. आणि अशा या माणसाने कॉकटेल पिलेले आहे, थोडी विस्की वगैरे घेतलेली आहे आणि असा हा माणूस तो दुसऱ्या वेटरला आवाज देतोय, हे कॉन, अरे कॉन इकडे ये. नीटली अपॉन हिज लेफ्ट इयर ऑन द कॅलस पेवमेंट टू वेटर स्पीच्ड सोफी. कॅलस मीन्स हियर व्हेरी हार्ड, कॅलस व्हेरी हार्ड. आणि मग त्या हॉटेलच्या बाहेर असणार हार्ड अशा पेवमेंटवरती पटकन हे दोघे जण पकडतात या सोफीला आणि पिच्ड मीन्स थ्रू, आणि त्या हार्ड अशा पेवमेंटवरती, फुटपाथवरती फेकून देतात. ही अरोज जॉईंट बाय जॉईंट ॲज अ कारपेंटर्स रूल ओपन्स. जसं एखाद्या सुतार काम करणाऱ्या सुताराची जी रूलर असते ती एका पाठोपाठ एक अशी ओपन केली जाते, जी घडी ओपन केली जाते, तसं अगदी जॉईंट बाय जॉईंट हा जो आपला सोफी आहे तो तिथून त्या रस्त्यावरून उठतोय बघा, हळूहळू उठतोय. अँड डस्टेड हिज क्लोथ्स, आणि आपल्या कपड्यांवरची धूळ वगैरे झाडतोय. अरेस्ट सीम्ड नॉट नाऊ बट ॲन इल्युसिव्ह ड्रीम. आणि त्याला असं वाटायला लागतं, इट थिंक्स अबाउट धिस रियालिटी, ही थिंक्स अबाउट धिस रियालिटी. त्या रियालिटीबद्दल तो विचार करतोय. तो म्हणतोय की अरेस्ट होणं हे सोपं काम नाही, डिफिकल्ट काम आहे आणि डिफिकल्ट स्वप्न आहे, असं तो विचार करतोय. द आइसलँड सीम्ड व्हेरी फार अवे. आणि हा जो ब्लॅक वेल आयलँड आहे, ते आयलँड खूप लांब आहे माझ्यासाठी, अजून मला खूप प्रयत्न करायला पाहिजे तरच मी तिथं पोहोचू शकेन, असं तो विचार करतोय. अ पोलिसमॅन हू स्टूड बिफोर अ ड्रग स्टोअर 2 doors away laughed and walked down the street.
आणि तो पोलीस आहे, अजून एक पोलीसमॅन बघा त्या 2-3 दुकानांच्या बाजूला असणाऱ्या पोलीसमॅन तिथे उभा राहिलेला आहे. तो या माणसाकडे, सोफीकडे पाहतो की याची कशी गंमत केली गेली या रेस्टॉरंटवाल्यांकडून, वेटरकडून, असं तो पाहतोय आणि तिथून तो हसत हसत निघून जातोय. Sophie was seized with a sudden fear that some dreadful enhancement had rendered him. आणि हे अतिशय अवघड गोष्ट माझ्यासाठी इथं मांडून ठेवलेली आहे, माझ्या समोर उपस्थित झालेले आहे, की जेणेकरून मला या प्रिझन पर्यंत, तुरुंगापर्यंत जाणं शक्य नाही, अशी भीती, असा ड्रेडफुल विचार त्याच्या डोक्यामध्ये येतो. ही वॉज इन अ स्टेट ऑफ पॅनिक. आता तो घाबरल्याच्या स्थितीत आहे की आपल्याला या सिव्हिअर कोल्डनेसमध्ये मरावं लागेल की काय, असं तो विचार करतोय. अँड व्हेन ही केम अपॉन अनदर पोलिसमॅन लाफिंग ग्रेली इन फ्रंट ऑफ अ ग्लिटरिंग थिएटर. आणि हा जो मार्ग आहे बघा अमेरिकेतील, इथं भरपूर थिएटर आहे. त्या थिएटरच्या त्या झगमगाटामध्ये, ग्लिटरिंगमध्ये तो पुढे पुढे निघालेला आहे. आणि या ठिकाणी त्याला अजून एक पोलीसमॅन दिसतो आहे की जेणेकरून हा सोफी बघा पोलीसमॅनच्या अवतीभोवती फिरतोय की जेणेकरून त्या लोकांनी त्याला अरेस्ट करावं आणि या ब्लॅकवेल आयलँडमध्ये, तुरुंगामध्ये त्याला पोहोचवावं, अशी त्याची इच्छा आहे. अँड सो दॅट ही वॉज searching a policeman. He was lingering around the policeman in that particular city so that they could arrest him. ते लोक या सोफीला अरेस्ट करू शकतील अशा हेतूने तो त्या पोलीसमॅनच्या अवतीभोवती फिरतो आहे. आणि पुन्हा एकदा तो त्या पोलीसमॅनच्या जवळ थांबलेला आहे की जो माणूस लाफिंग करतो आहे. आणि तिथं सगळं वातावरण, ग्लिटरिंग थिएटर, चमकणाऱ्या थिएटरच्या त्या वातावरणामध्ये तो तिथं थांबलेला आहे. ही कॉट ॲट द इमिजिएट स्ट्रॉ ऑफ अ डिसऑर्डरली कंडक्ट. आणि मग तो असं लगेच पटकन विचार करतो की अजून एक आपल्याला इथं प्रयत्न करता येईल, अजून एक एफर्ट करता येईल. आणि पटकन तो असं ठरवतो की आपण काहीतरी विचित्र वर्तन करायला हवं की जेणेकरून हे पोलीसमॅन आपल्याला अरेस्ट करतील. So students, in this way we have already learned about how this Sophie was making effort of getting imprisonment, and he had a lot of ideas while walking on the street. We have already learned 2-3 ideas, 2-3 efforts. We will learned more about this Sophie and this short story in the next lecture. Thank you.